मुंबई, पुणे, नागपूर या तिन्ही शहरातील पोलीस यंत्रणांची सकाळी एकच धांदल उडाली। कारण ठरलं पुणे महापौरांना आलेला एक ईमेल। या ईमेलमध्ये महाराष्ट्रातील 6 ठिकाणं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। हा ईमेल नेमका कोणी पाठवला होता? ईमेलच्या माध्यमातून नेमकी कोणती धमकी देण्यात आली होती? आणि या धमकीचा 1984 साली राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारशी काय संबंध आहे? बघूया हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री कार्यालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, मुंबई महापालिका, मुंबई महापौरांचं कार्यालय, पुणे महापौरांचं कार्यालय, पुण्यातील विधान भवन या सर्व ठिकाणांची सुरक्षा सकाळपासून वाढवण्यात आली होती। आणि त्यामागचं कारण म्हणजे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांना आलेला धमकीचा मेल। बॉम्बे गुंजेगा खलिस्तान, नागपूर पुणे गुंजेगा खलिस्तान, बॉम्ब ब्लास्ट IED। मुंबई महापौरांचं कार्यालय दुपारी 1:11 बॉम्ब ब्लास्ट। मुंबई शेअर बाजार इमारत दुपारी 1:11 बॉम्ब ब्लास्ट। हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संपून टाकायची। मुख्यमंत्र्यांचं कार्यालय दुपारी 2:11 बॉम्ब ब्लास्ट। मुंबई महापालिका दुपारी 3:11 बॉम्ब ब्लास्ट। RSS मुख्यालय संध्याकाळी 6:11 बॉम्ब ब्लास्ट। RSSच्या शाखा रात्री 9:11 बॉम्ब ब्लास्ट। हिंदूंनो, तुमची मुलं सांभाळा। RSS जे आज भाजप आहे, त्यांनी 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारला पाठिंबा दिला होता। त्यानंतर जून ते सप्टेंबर 1984 दरम्यान पंजाबमध्ये ऑपरेशन वुडरोज राबवलं। बदला बदला बदला, RSS भाजप खतम। या धमकीच्या ईमेल नंतर मुंबई, पुणे आणि नागपूरचे पोलीस सतर्क झाले। बॉम्ब शोधक पथकानं देखील शोधाशोध सुरू केली। अखेर 6 पैकी एकाही ठिकाणी ना कोणती अनुचित घटना घडली, ना ही बॉम्ब सदृश्य गोष्ट सापडली। एकूण 3 जे घटनास्थळ आहेत किंवा जे ठिकाणं आहेत त्याचा आम्ही अर्थ लावला आहे। म्हणजे आमच्याकडे एकतर मेयर ऑफिस म्हणजे महापालिका हे एक आहे, दुसरं विधान भवन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, परंतु आम्ही पुण्यातलं जे काउन्सिल हॉल आहे तिथंही या संदर्भाने चेकिंग केलेलं आहे। आणि तिसरं आहे मोतीबागेमधलं RSSचं कार्यालय। तर या तिन्ही ठिकाणी आम्ही पूर्णपणे तपासणी केली, तर असा कुठेही असा काही प्रकार आढळून आलेला नाही। असले ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो। त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत। पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आत्तापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात। तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे। 1984 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पंजाबमध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला आज 42 वर्ष पूर्ण झाली। त्याचंच निमित्त साधत खलिस्तान समर्थकाने हा धमकीचा मेल पाठवला आहे का, की मग एखाद्या माथेफिरूंनी केलेली ही नसती उठाठेव आहे, याचा छडा लावण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। मी या ठिकाणी महापौर म्हणून असेल की उपमहापौर म्हणून गाडी असतील, आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे काम करतोय। नेहमीप्रमाणे सकाळी जरी तो मेल मला कळाला तरी मी या ठिकाणी आलेले आहे, मी माझं काम केलेलं आहे। मला माझ्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे। मला माझ्या मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि जे सुरक्षा प्रशासन आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे। तर त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना महापौर रितू तावडे घाबरणार नाहीत। निश्चितच चिंतेची बाब आहे। अशा प्रकारचं अनेक ठिकाणी मेल VIPना मेल येणं, याची सरकारनं आणि गृह खात्याने देखील गांभीर्याने चौकशी करून हे ज्यांनी कोणी मेल पाठवले असेल किंवा ज्यांनी कोणी ही हरकत केलेली असेल त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे। आणि ही बाब गंभीर समजून संबंधित VIP ज्यांना या ठिकाणी हे मेल आलेले आहेत, धमकीचे फोन आलेले आहेत, त्यांना आपण चांगलं प्रोटेक्शन द्यायला पाहिजे। तिकडे नागपुरात संघ मुख्यालयाला आधीच अभेद्य असं सुरक्षा कवच आहे। मात्र धमकीच्या मेल नंतर संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली होती।
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या मेलवर नागपूरचं संघ मुख्यालय आणि रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली। या मेलनंतर देखील पोलिसांनी या संपूर्ण घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे। संघ मुख्यालय असो किंवा हेडगेवार स्मृती मंदिर परिसराच्या सुरक्षेचा विचार करायचा झाला तिथे तिहेरी स्वरूपाची सुरक्षा असते। आतमधला जो पहिला घेरा असतो तो CISFच्या सुरक्षेच्या जवानांकडे असतो। त्यानंतरचा जो दुसरा घेरा असतो तो राज्य राखीव दलाच्या सुरक्षेच्या जवानांकडे असतो आणि त्यानंतर जो बाहेरचा सुरक्षेचा घेरा असतो तो नागपूर पोलिसांकडे असतो। खलिस्तान समर्थकांकडून याआधी देखील अनेक वेळा अशा प्रकारचे ईमेल पाठवण्यात आले होते, मात्र त्याची व्याप्ती पोकळ धमक्यांपुरतीच मर्यादित राहिली आहे। असं असलं तरी बेसावध राहून चालणार नाही हे देखील तितकंच खरं, कारण भारतावर वक्रदृष्टी ठेवून असणाऱ्यांची संख्या कमी नाहीये। पुण्याहून मिकी घई आणि नागपूरहून तुषार कोहळेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।